आपल्या सर्वांचे आयुष्य आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे ती आपली सुरक्षा. आज 4 मार्च अर्थात नॅशनल सेफ्टी डे. राष्ट्रीय सुरक्षितता दिवसानिमित्त राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह याविषयी प्रभंजन भगत यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी बातचीत करतायत अंजर मुजावर. आता ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग. श्रोतेहो नमस्कार. दरवर्षी 4 मार्च हा नॅशनल सेफ्टी डे अर्थात राष्ट्रीय सुरक्षितता दिवस म्हणून आपण साजरा करतो. 4 मार्च ते 11 मार्च आपण दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह म्हणून साजरा करतो. तर या सुरक्षितता सप्ताहाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रभंजन भगत, जे की पॉवर सिस्टीम मध्ये त्यांनी ME केलेले आहे आणि EHS मध्ये ते सातत्याने व्याख्यानं घेत आहेत आणि कीर्तनकार सुद्धा आहेत. तर अशा बहुढंगी व्यक्तिमत्वाला आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. तर आज आपण चर्चा करणार आहोत नॅशनल सेफ्टी डे निमित्त. तर नॅशनल सेफ्टी डे म्हणजे काय हे सगळ्यात आधी मला सांगा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि या औद्योगिक क्रांतीने भारताचे भवितव्य जे ते विकसित होणार, ते समृद्ध होणार औद्योगिक क्षेत्र या दृष्टीने काही मोठी पावलं उचलली जायला लागली. त्यातच एक महत्वाचं पाऊल म्हणजे काम करत असताना वर्क प्लेस वरती असलेली सेफ्टी म्हणजे सुरक्षितता याला डोळ्यासमोर ठेवून अपघात शून्य एक काही कल्चर आपण डेव्हलप करू शकू का या दृष्टीनं हा दिवस अस्तित्वात आला. हा दिवस अस्तित्वात आणण्यासाठी नॅशनल सेफ्टी काउन्सिलने पुढाकार घेतला होता. अर्थात राष्ट्रीय सुरक्षा परिषद. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं 11 ते 13 डिसेंबर 1965 या कालावधीत दिल्ली येथे औद्योगिक सुरक्षा या विषयावर एक पहिली परिषद आयोजित केली. फेब्रुवारी 66 मध्ये स्थायी कामगार समितीच्या 24व्या अधिवेशनात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा ठराव मंजूर करण्यात आला आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दिनांक 4 मार्च 1966 रोजी भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने नॅशनल सेफ्टी काउन्सिल या ना नफा संस्थेची स्थापना केली. तर या संस्थेचा स्थापना दिवस म्हणून हा 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा सुरक्षितता दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. पण तो विचार एका दिवसापुरता न ठेवता सुरक्षिततेच्या संदर्भात आपण आता ठोस पावलं उचलायला हवीत या दृष्टीनं कुठलाही विचार आपल्याला जर रूढ करायचा असेल कुठल्याही आस्थापनेमध्ये, कंपनीमध्ये, तर त्याला आपल्याकडे पद्धत आहे की तो 2 दिवस 3 दिवस न करता 7 दिवस करावा. म्हणून 7 दिवस तो साजरा करण्यासाठी या औद्योगिक खुल्या संपूर्ण क्षेत्राला आवाहन करण्यात आलं आणि त्या दिवसापासून हा आठवडा साजरा करत आहे. नॅशनल सेफ्टी डेचा थोडक्यात इतिहास तुम्ही सांगितला, पण याची गरज का निर्माण झाली नॅशनल सेफ्टी डे साजरा करण्यामागं? पुन्हा म्हणजे इतिहासाच्या संबंधानच की भारत जरी पारतंत्र्यात असला तरी औद्योगिकता जगभर सुरू होती. ती लोकांच्या समृद्धीसाठी होती आणि तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीसाठी सुद्धा उद्योग क्षेत्र सुरू ठेवणं पूर्ण जगाला आवश्यक होतं. बरोबर. पण ते काम करत असताना कामाच्या ठिकाणी वेगवेगळे धोके संभवायला लागले. काही यंत्रांकडनं असतील, काही कार्यपद्धतीमुळे असतील, काही कामगारांच्या चुकांमध्ये धोके उद्भवायला लागले आणि त्या धोक्यांची परिणती मोठमोठ्या अपघातांमध्ये व्हायला लागली. म्हणजे त्यांची काम करायची पद्धत चुकू नये, कुठले मशीन्स गैर पद्धतीने वापरू नये, डिसिप्लिन यावं, त्याच्यामध्ये शिस्त असावी. पुन्हा केमिकल कंपनी जर असेल तर ती केमिकलचं स्टोरेज पासून वापरापर्यंत काही त्यासाठी नियम असावेत. मेकॅनिकल कंपनी जर असेल तर त्यामध्ये वेगवेगळे मशीन्स वापरले जातात. तर त्यामध्ये काम करतानाचे काही स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस, त्याला SOP आपण म्हणतो, ते SOP एस्टॅब्लिश असल्या पाहिजेत आणि या सगळ्यांचं वर्गीकरण करून त्या विभागाप्रमाणे काही नियम असावेत. ते नियम पर्यंत न राहता ते कायद्यापर्यंत ती गोष्ट गेली आणि अशा पद्धतीनं या औद्योगिक सुरक्षिततेला पूर्ण भारतभर एक महत्व आलं आणि म्हणूनच वर्षभर आपल्याला ती सेफ्टी सांभाळायची आहे. पण त्या दृष्टीनं प्रबोधन व्हावं, लूप होल्स आपण जे म्हणतो ते दूर व्हावेत आणि आपल्या समृद्धीच्या दृष्टीनं पाऊल उचललं जाते तर त्यामध्ये कुठे सुरक्षितता मागे राहायला नको याची एक खुणगाठ म्हणून तो 7 दिवसांचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. अगदी बरोबर. सर मला सांगा, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध समस्यांना अनेक जण तोंड देत असतात, तर यामध्ये काम करत असताना सुरक्षितता यामध्ये का महत्वाची आहे किंवा
पर्यावरणाचा समतोल या संदर्भात सांभाळणं आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं आरोग्य या सर्वांसाठी प्रतिबंधात्मक आपण काय काम करू शकतो या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून? तुमचा प्रश्न फार सुंदर आहे. यामध्ये तुम्ही सेफ्टी, एन्व्हायरमेंट आणि हेल्थ या तीनही गोष्टी एकत्र केल्यात. काम करणारी माणसं आहेत, बरोबर. ती मशीन नाही आहेत. त्याला वैज्ञानिक भाषेत लिव्हिंग मशीनच म्हटलं जातं, पण त्यांना थकवा येणार आहे आणि ती इतर यंत्रांसारखी तीच कामं करतील. तशा पद्धतीची कार्यपद्धती जरी थोपवली तरी सुद्धा तोच काम करताना त्याला मानसिक कंटाळा येण्याची शक्यता आहे. 100%. या सगळ्या मानवी मूल्यांना, त्याच्या भावभावनांना, त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतींना आणि थोडक्यात काही शिस्त आणि बेशिस्त या स्वभावाला डोळ्यासमोर ठेवून या तीनही गोष्टींमध्ये भरीव कामगिरी त्या कंपनीने केलेली असावी असं एक त्यांच्यावरती सक्ती केली गेली. काही कंपनीज तर स्वतःहून यामध्ये काम करतायत. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला प्रत्येक कंपनीला तिची EHS म्हणजे एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी पॉलिसी असणं गरजेचं आहे. ती पॉलिसी ते डिक्लेअर करतात आणि सर्वत्र ते डिस्प्ले करतात. बरोबर. म्हणजे आमच्याकडे फक्त आम्ही किती पैसे कमवून श्रीमंत होतोय यात नाही, तर काम करायच्या जागेवरती आम्ही सुरक्षितता सांभाळतो, काम करणाऱ्या कामगारांचं आम्ही आरोग्य सांभाळतो बरोबर. आणि आमच्या कंपनीद्वारे निसर्गाला कमीत कमी धोका होतोय किंवा संभाव्य धोके आम्ही निसर्गाला होणारे जे आहेत, पर्यावरणाशी संबंधित जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण आम्ही पूर्णतः टाळतोय बरोबर. हे सांगायलाच कंपन्यांना आनंद होतो. आमच्या अपघात शून्य तास किती याचे डिस्प्ले लावलेले असतात. आमच्याकडे आता गेल्या कितीतरी वर्षांमध्ये एकही व्यक्ती इथे इंज्युअर झाली नाही किंवा दुखापत झाली नाही हेही सांगायला त्यांना आनंद वाटतो. आणि आमच्या कंपनीत तर कुठली कंपनी असेल त्यामधून पर्यावरणाला घातक अशी आधी किती द्रव्य बाहेर पडत होती आणि ती आम्ही कंट्रोल करून कशी शून्यावर आणली असंही त्यांना सांगायला आवडतं. एवढंच काय तर पर्यावरणाशी असलेलं त्यांचं जे नातं आहे याच्यात मियावाकी फॉरेस्ट असेल, नक्षत्र गार्डन असेल, अशा पद्धतीचे पर्यावरणाशी संबंधित वृक्षारोपण, निसर्ग संवर्धन याच्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली मोठमोठ्या कंपन्या आज पर्यावरणाशी संबंधित योगदान देताना दिसत आहेत. ते दायित्व ते त्यांना महत्वाचं मानतात. आपली जबाबदारी हो पूर्ण करायचा प्रयत्न आहे हो हो. म्हणजे आपण एक जमीन अधिग्रहण करून आपली कंपनी उभी केली तर त्या जमिनीच्या निदान 5 पट 10 पट जमीन आपण वृक्ष लागवड करून हिरवी केली पाहिजे असं प्रत्येक कंपनीला वाटतंय. सर, दरवर्षी हा नॅशनल सेफ्टी डे आपण साजरा करतोच, पण या वर्षीची थीम काय वेगळी आहे किंवा त्याबद्दल काय सांगू शकाल? मी मगाशी म्हटलं की हा दिवस किंवा सप्ताह काही ठिकाणी 15 दिवस आणि महिनाही साजरा होतो. तर यामध्ये महत्वाचं आहे की समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद जी स्थापन झाली, आपण म्हणालो नॅशनल सेफ्टी काउन्सिल, ही दरवर्षी एक थीम देते, घोषवाक्य देते. तर त्या घोषवाक्यामध्ये यावर्षी त्यांनी सांगितलं एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी. म्हणजे त्याचा थोडक्यात उल्लेख मराठी असा अनुवाद सांगता येईल की सुरक्षितता ही सर्व स्तरांवर अधिक प्रभावी करण्यासाठी लोकांना सहभागी करा, शिक्षित करा आणि सक्षम करा. हे तीनही आयाम महत्वाचे आहेत. बरोबर. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या समोर थीम ठेवलेली आहे. तसं सहभागी करा म्हणजे प्रत्येक आयामामध्ये, समाजामध्ये सुद्धा आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सुरक्षितता सांभाळण्यासाठी एक सेफ्टी डिपार्टमेंट असतं आणि कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाला माहिती की सेफ्टी सांभाळणं हे फक्त त्या डिपार्टमेंटचं काम आहे. म्हणजे स्वतः त्यात सहभागी व्हायला त्यांचा विरोध असतो. डिपार्टमेंटच्या प्रत्येक कंपनीच्या सेफ्टी डिपार्टमेंटला, हायर मॅनेजमेंटला हाताशी घेऊन सगळ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेणं आणि हे आपलं कर्तव्य आहे सेफ्टी सांभाळणं, म्हणून त्यांना पहिला सहभाग करून घेणं. संभाव्य धोका कळत नसतो, एखादी गोष्ट तशीच का केली पाहिजे, जसं की वेल्डिंग करताना समोर गॉगल पाहिजेच. सामान्य माणूस वर्कर म्हणतो अरे गेले 35 वर्ष झाले मी काम करतो, तू काय मला शिकवतोस. हा जो त्यांचा फाजील आत्मविश्वास जो आहे तो त्यांचा पुढे जाऊन डोळ्याच्या आरोग्याशी संबंध त्याचा जास्त आहे. 100%. त्याचे डोळे जाऊ शकतात. बरोबर आहे. त्याने कमावलं तर त्याचं कुटुंब खाणार आहे, पण त्याचे डोळे जर गेले तर तो ते काम करू नाही शकत. बरोबर. म्हणून त्यांना शिक्षित करा. शिक्षित कसं की ही सुरक्षता पाळण्यामध्ये तुमचा फायदा किती आहे आणि दुसरी गोष्ट ते न पाळल्यास धोके किती आहेत, तुमचं काय म्हणजे त्याने हानी काय होऊ शकते, धोक्यांची जाणीव करून देणं. आणि ती फार महत्वाची. घटना घडण्याआधी जर तुम्ही सजग झालात तर ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी, वेलबिंग साठी. पण नंतर जर तुम्ही पश्चाताप करत बसलात तर तुमचा हात तुटलेला असतो, डोळा निघालेला असतो, कुठेतरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात एखाद्या धोक्यामुळे, कंपनीचं नाव खराब होतं आणि त्याचे परिणाम फार भयंकर आहेत. ते सगळ्यांच्या म्हणजे त्यामध्ये हानी खूप आहे. म्हणून त्यांना शिक्षित करा आणि नुसतं शिक्षित करू नका, वारंवार त्यांना तुम्ही त्याचा सहभाग वाढवून त्यांची
त्याबद्दल बघण्याची सकारात्मक दृष्टी वाढवून आता हे माझं कर्तव्य आहे इथपर्यंत नेऊन ठेवलं, त्याची मनोभूमिका इतकी उंचवली की तो सक्षम होतोच. म्हणजे त्यांना सक्षम करा. बरोबर. या 3 स्तरांवरती या वर्षीची त्यांनी थीम लाईन सांगितली, जी खूप सुंदर आणि महत्वाची आहे. म्हणजे थोडक्यात रोग झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आपण करणं किती गरजेचं आहे हे यातून अधोरेखित होत आहे. होय. तर हे नॅशनल सेफ्टी डे फक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये साजरं केलं जाते किंवा याबद्दल ओव्हरऑल सगळीकडे सुरक्षितता बाळगणं किती महत्वाचं आहे या अनुषंगानं आपण काय सांगाल? सुरक्षितता ही औद्योगिक क्षेत्रापुरतीच काय विचारात घेतली पाहिजे. उद्योग क्षेत्रात काम करणारा कामगार कंपनी सुटल्यानंतर समाजात उतरतो. बरोबर. पार्किंग मधली गाडी घेऊन तो घरी येतो. म्हणजे रस्त्याशी संबंध आला. म्हणजे रस्त्याचे नियम त्याला पाळणं आलं, हेल्मेट घालणं आलं, बरोबर. नियम पाळणं आलं. किती दिवसभर काम करून वैतागला तरी सिग्नल त्याला पाळणं आलंच की. 100%. हे सगळं सुरक्षिततेशी संबंधित आहे. घरी येऊन आपली बॅग ठेवतो, त्याचं लहान लेकरू कुठून तरी रांगत येतं, त्याला उचलून घेतो, त्याला त्याचा थकवा जातो. पण त्यानं घरात एक लहान लेकरू म्हटल्यानंतर त्यांनी ते विचार केला पाहिजे, आता या घरातल्या लहान बाळापासून धारदार वस्तू दूर हव्यात. बरोबर. प्लग पर्यंत त्याचा हात जाता कामा नाहीये. त्याच्यात तो कुठली वस्तू घेऊन तोंडात घालणार आहे. म्हणजे आपलं घर स्वच्छ पाहिजे. हाऊसकीपिंग पासून घरातही सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे ना. म्हणजे एक सक्षम करा, सहभागी करा, शिक्षित करा, हा संस्कार जर कंपनीत झाला तर तो विचार घेऊन तो घरी जातो. कामाचा त्रास घेऊन घरी जात नाही, पण ती सुरक्षितता घेऊन घरी जातो. आणि जे त्याबद्दल सजग नाहीयेत त्यांना तो जागा करतो. हे किती महत्वाचं काम आहे. आपल्यासोबत इतरांना सुद्धा घेऊन तो सगळ्यांची सुरक्षितता. सगळ्यांची सुरक्षितता हे करतो. बरोबर. तर फक्त कंपनीमध्येच नव्हे तर इतर सर्वच ठिकाणी आपण जिथे जिथं वावरतो तिथं सुरक्षितता बाळगणं किती महत्वाचं आहे हे यातून दिसून येते. प्रभंजन सर, नॅशनल सेफ्टी डे निमित्त आपण जो सप्ताह साजरा करतोय 4 मार्च पासून, तर या सप्ताहामध्ये नेमके काय काय कार्यक्रम आपण घेणार आहोत आणि काय काय अपेक्षित आहे? या 7 दिवसांमध्ये प्रत्येक कंपनीकडे पारंपरिक पद्धतीनं काही कार्यक्रम घेतले जातात. बरं. त्यामध्ये पहिली की त्या कंपनीनं जी काही OHS पॉलिसी किंवा EHS पॉलिसी तयार केली आहे ती पॉलिसी प्रकट वाचन करायचं, सगळ्यांना एकत्र करायचं. प्रत्येक कंपनीत एक असेंब्ली पॉइंट असतो, प्रत्येक ऑफिसच्या बाहेर पण असतो, IT कंपनीज पासून सगळीकडे, की अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली की सगळ्यांनी एकत्र जमण्याची जागा. तिथे सगळ्यांना मुद्दाहून एकत्र आणून, सहसा ते एकत्र तशी येऊ नयेत, ही सदिच्छा आहे का असा ऍक्सिडेंट होऊ नये, पण तिथे आणून ती त्यांच्याकडनं सुरक्षिततेसंबंधीची पॉलिसी त्यांना ऐकवली जाते. त्यांच्याकडनं सुरक्षितता सांभाळू अशा पद्धतीची प्रतिज्ञा करून घेतली जाते. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये आता जे सांगितले सहभागी करा, शिक्षित करा आणि तुम्ही त्यांना सजग करा या दृष्टीनं ती थीम समजून सांगून तशा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्या कंपनीच्या स्वरूपाप्रमाणे ती केमिकल आहे, मेकॅनिकल आहे, अजून काय काम करते, अग्नीच्या संबंधित सुद्धा धोके संभवतात. मग त्यासाठी मॉकड्रिल घेणं गरजेचं आहे. आग लागली तर तुमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर म्हणजे अग्निशमन उपकरणं जी आहेत ती वापरायची कशी हे सुद्धा माहित नसतात. बरोबर. पण ऑफिसर्स पासून तर शिपायापर्यंत सर्वांना ती ऑपरेट करणं गरजेचं आहे. मग त्याचे मॉकड्रिल्स घेतले जातात. आपण आता साधं खुर्च्यांमध्ये बसून ऑफिसर्स 8-8, 10-10 तास काम करतात. तर कसं बसावं, तुम्ही स्क्रीन टाइम किती आहे तुमचा, एकाच वेळी तुम्हाला मोबाईल बघावा लागतो, टॅबही बघावा लागतो, कम्प्युटर बघावा लागतो. बरोबर. तुम्ही डोळ्यांचे व्यायाम काही केले पाहिजेत, एक ठराविक वेळेनंतर तुम्ही जागेहून उठला पाहिजेत. या सगळ्या गतिविधींना किंवा ऑफिसर नंतर मी कामगारांबद्दल बोलील, काहींना ओझे उचलायचे असतात, काहींना बकेट काही ठिकाणी नवीन सेफ्टीशी संबंधित आता कायदे कोणते आलेले आहेत, नियम कोणते आलेले आहेत, कुठल्या पॉलिसीज आलेल्या आहेत, कुठले अभियान नवीन आलेले आहेत, यावरती ऑफिसर लोकांचे ट्रेनिंग घेतले जातात. त्यामध्ये त्यांना सहभागी म्हणजे त्यामध्ये ते शिक्षित होतात, त्यांना ट्रेन केलं जातं की आपण यामध्ये सहभागी व्हा. केमिकल नवीन आले की त्याचे केमिकल संबंधित केमिकल हाताळणीसाठीच काही नवीन तंत्रज्ञान असतील, मशीन्स असतील, त्याची माहिती दिली जाते. असलेले केमिकल स्टोअर कसे करावेत, वस्तू स्टोअर कशा कराव्यात याच्यासाठीच सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं. आणि हे 7 दिवस याच्यातले 6 दिवस तर या वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतल्या जातात. आणि 6 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर सांगतेच्या दिवशी आपण काय 7 दिवस केलं आणि पुढे वर्षभर काय करूयात याचा एक लेखाजोखा सगळ्यांसमोर मांडला जातो. त्यात बक्षीस वितरण वगैरे ह्या गोष्टी येतात. सर, नॅशनल सेफ्टी डे बद्दल आपण चर्चा करतोय, पण तुम्ही ज्यावेळी मार्गदर्शन करायला जाता EHS संदर्भात म्हणजे एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी संदर्भात, तर ह्या पारंपरिक गोष्टी तुम्ही सांगितल्यात, पण ज्यावेळी तुम्ही आता मार्गदर्शन करायला जातात यावेळी यावर्षी तुम्ही वेगळं काय देण्याचा प्रयत्न करणार आहात? हो, म्हणजे या पारंपरिक गोष्टी
म्हणजे ट्रेनिंग मॉकड्रिल दरवर्षीच होतात. तर जो वर्कर आहे काम करणारा सामान्य कामगार आणि काही ऑफिसर सुद्धा बरोबर. यांची मानसिकता त्या दृष्टीने पूर्णतः त्या झोकून काम करण्यासाठी तयार झालेली नसते, असं मॅनेजमेंटच्या आणि कंपन्यांमधल्या मॅनेजमेंटच्या लक्षात आलं. बरोबर. त्यांनी असं सांगितलं की नैतिक जबाबदारी आणि कुठेतरी आतून प्रेरणा जागी व्हावी या दृष्टीने तुम्ही काही तयार करू शकाल का. सुदैवाने त्यावेळेस मी रायगड जिल्ह्यात काम करत होतो आणि रायगड जिल्हा हा इतिहासाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांना अतिदैवत मानणार आहे. 100%. आणि त्या रायगड परिसरानेच मला यासाठी प्रेरणा दिली मी असं म्हणेल. मी एक नवीन कार्यक्रम तयार केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी अर्थात इतिहासाचा मागोवा उज्ज्वल आणि सुरक्षित भवितव्यासाठी. म्हणजे आपण आता वर्तमानात उभे आहोत. बरोबर. इतिहास विसरून चालणार नाही आणि आपल्याला उज्ज्वल त्या कंपनीचं उज्ज्वल आणि समृद्ध भवितव्य बघायचंय, जेणेकरून त्या कंपनीला फायदा होईल आणि आपणही पुढे जाणार आहोत. बरोबर. म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही प्रसंग, काही दस्तऐवज असतील, काही चित्र, नकाशे, किल्ल्यांचे फोटो या दृष्टीनं त्या प्रेझेंटेशन असलेल्या हा एक व्याख्यानाचा कार्यक्रम मी तयार केला की ज्यामध्ये महाराजांनी त्यांच्या स्वराज्याला आपण थोड्या वेळासाठी इंडस्ट्री म्हणून जर ट्रीट केलं, म्हणजे त्या इंडस्ट्रीत शिवाजी महाराजांना काही प्रोडक्शन घ्यायचं नव्हतं. बरोबर. हेच राज्य सुरक्षित सांभाळायचं होतं. फक्त परकीय आक्रमकांपासून त्यांना सांभाळायचं होतं. फक्त त्याला जर आपण इंडस्ट्री सारखं ट्रीट केलं तर महाराजांनी त्या काळात आधुनिक कुठल्याही बाबींची अनुपलब्धता होती. त्या बिकट काळामध्ये महाराजांनी डोळ्यात तेल घालून सुरक्षितता, पर्यावरण आणि हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या मावळ्यांच्या आरोग्याबद्दल ठोस आणि महत्वाची पावलं उचललीत की त्याचा अभ्यास जर आपण आता केला तरी आपल्याला त्यातनं खचित प्रेरणा मिळू शकते. 100%. निश्चितच मिळू शकते. म्हणून तो कार्यक्रम या 3 टप्प्यात मी तयार केला. म्हणजे अगदीच मगाशी मी सांगितलं की सुरक्षितता किती महत्वाची आहे. पण महाराज आजच्या सारखा विचार करणारे नव्हते. ते द्रष्टे होते. बरोबर. ते क्रांतदर्शी होते. त्यांना माहिती होतं त्यांच्यासोबत काम करणारे मावळे, त्यांचे साथीदार सुद्धा तितकेच आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ट्रेन होते. आणि त्यांनी संभाव्य धोका आधी महाराजांपर्यंत पोहोचवला. महाराजांनाही अफजल खानाचा इतिहास माहिती होताच की, म्हणून त्यांनी स्वतःला सील बंद केलं, सील केलं, चिलखत घातलं, जेरेटॉप घातला, हत्याराशिवाय यायला सांगितलं होतं तरी पण हत्यारा सोबत ठेवली आणि ती मोहीम पत्ते करून दाखवली. बरोबर. अशा प्रत्येक गोष्टी म्हणजे आज कुठल्याही कंपनीत सुरक्षा संस्कृती राहावी असा एक शब्द आहे, सुरक्षा संस्कृती राहावी, यासाठी एक IS स्टँडर्ड आहे, IS 14489. यामध्ये सगळ्या सेफ्टी सिस्टीम सांगितल्यात. त्या सेफ्टी सिस्टीमचा बारकाईने जर विचार केला तर त्यातल्या बहुतांश सगळ्या सिस्टीमसाठी महाराजांनी इतिहासात काही ना काही करून ठेवलंय. दारुगोळा कुठे साठवावा, हत्यारं कशी जपावी, लोकांचं आरोग्य कसं सांभाळावं. आरमाराची बांधणी करताना महाराजांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की आरमारातली मोठमोठी जहाजं बांधण्यासाठी, छोटी छोटी तरंडे तारू बांधण्यासाठी सुद्धा लाकडं तोडावी लागतात. बरोबर. तर ती लाकडं तोडत असताना त्या मालकाला विचारूनच आपण ती तोडावीत. बळजबरी कोणावरही करू नये, अन्यथा काहीतरी तुम्हाला त्यासाठी शासन केलं जाईल. आपल्या सहकार्यांना त्यांनी सज्जड दम भरलेला आहे. बरोबर. या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला बघायला मिळतं किंवा जखमी झालेल्या मावळ्यांवरती औषधोपचार करण्यासाठी महाराजांनी त्या काळात नक्कीच काही उपाययोजना केल्या असतील. म्हणजे EH आणि S यासाठी आजच्या परिभाषेत सांगायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या औद्योगिक क्षेत्रासाठी नव्हे तर आज उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशासाठी सुद्धा एक रोल मॉडेल म्हणून आज उपस्थित आहेत. त्यांच्या इतिहासाचं आपण तितकं बारकाईनं वाचन केलं पाहिजे आणि वाचन करून त्याचं परिशीलन जर केलं तर नक्कीच आपण हे आपलं ध्येय गाठू शकतो. 100%. त्यातूनच प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची. होय. प्रभंजन सर, आपण आता शेवटाकडे वळतोय आणि जेव्हा जेव्हा आम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये फिरतो तेव्हा अनेक ठिकाणी वाचायला आपल्याला मिळतं की प्रोडक्शन मस्ट बट सेफ्टी फर्स्ट. तर या अनुषंगाने आज आपण सखोल माहिती दिलीत. मग जाता जाता या घोषवाक्याबद्दल आपण काय सांगू शकाल? हे घोषवाक्य जे आहे हे फक्त औद्योगिक क्षेत्रापुरतं न राहता समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत गेलं पाहिजे. दुकानं असतील, रस्ते असतील, पर्यावरण असेल, शाळा असेल किंवा तुमचं कुठले ऑफिस असेल, घर असेल, या सगळ्या बाबतीत हे घोषवाक्य आपण अंगीकारलं पाहिजे. ज्यामध्ये आपण शिक्षित होऊ, सजग होऊ आणि सुरक्षितता जर आपण पाळली तर समृद्धीचे मार्ग आपोआप उघडे होतात. अगदी खरंय. तर सर, आज आपण इथं आलात आणि नॅशनल सेफ्टी डे निमित्त संपूर्ण माहिती दिलीत आणि
4 मार्च ते 11 मार्च आपण हा नॅशनल सेफ्टी सप्ताह साजरा करतोय आणि यात जे विविध उपक्रम होणार आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद. होय, हा अभिनव विचार मांडण्यासाठी मला आकाशवाणी कोल्हापूरनं आमंत्रित केलं. त्याबद्दल मी या पूर्ण परिवाराचे धन्यवाद मानतो. सर्वांनी सुरक्षित जगूयात, सुरक्षितता नियमांचा अंगीकार करूयात आणि आपलं आयुष्य सुखाचं बनवूयात. धन्यवाद. धन्यवाद. याविषयी प्रभंजन भगत यांच्याशी अंजर मुजावर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. हा होता याचा भाग दुसरा आणि शेवटचा.